नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी फार मोठी खुशखबर आहे. ज्या विद्यार्थ्यांना महसूल विभागामध्ये नोकरीला लागायचं आहे आणि त्यातल्या त्यात ज्या विद्यार्थ्यांना तलाठी बनायचं आहे, ज्या विद्यार्थिनींना तलाठी बनायचं आहे, आणि तलाठी तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची आवडती पोस्ट म्हणजे कोणती? तलाठी. आणि फार दिवसापासून तलाठीची जाहिरात येणार, तलाठीची जाहिरात येणार, तलाठीची जाहिरात येणार असं तुम्ही ऐकताय. तर हे जे तुम्ही ऐकताय ते हे खरं आहे. काल जर विचार आपण केला तर शासनाने एक GR किंवा एक आकृतीबंध महसूल विभागाने तयार केलेला आहे. त्यामध्ये महसूल विभागातील एकूण मंजूर पदांची संख्या किती किती आहे, किती किती पदांना मंजुरी ही मिळालेली आहे, त्यातल्या त्यात तलाठी पदांना सुद्धा मंजुरी मिळालेली आहे. त्या GR वरती आपल्याला चर्चा ही करायची आहे. या GR ची सविस्तर जी PDF आहे ती PDF आपल्या टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध आहे. इथे तुम्हाला महत्वाच्या मुद्द्यांवरती मी चर्चा ही करणार आहे. बघा, हा GR कधीचा आहे तर हा कालचा GR आहे. इथे तारीख तुम्ही बघू शकता, 2 एप्रिल 2026 चा हा GR आहे. शासन निर्णय क्रमांक 2019 वगैरे वगैरे. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, महसूल विभागातील सुधारित आकृतीबंध मंजुरीसाठी. म्हणजेच काय? सुधारित आकृतीबंध मंजुरीसाठी. म्हणजे एकूण मंजूर पदांची संख्या किती किती आहे, तलाठी मंजूर पदांची संख्या किती किती आहे त्याच्यावरती आपल्याला ही चर्चा करायची आहे. आता याचा अर्थ असा आहे, जर पद मंजूर किती आहे तर साहजिक आहे, तर एकूण पद मंजूर असल्यानंतर रिक्त पदे किती आहे आणि त्यानंतर जाहिरात कधी येणार, ह्याही गोष्टी लवकरच पब्लिश या होतील. परंतु एक अंदाज असा आहे, जवळपास तलाठीचे 4000 पेक्षा जास्त पदे हे रिक्त आहेत आणि एप्रिल महिन्याच्या एंडिंग पर्यंत तलाठीची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे. फक्त घोडं कुठे आणलेलं आहे, TCS घेणार की MPSC घेणार, इथे घोडा आणलेला आहे. एकदा ते क्लिअर झालं, मागेही देवेंद्र साहेबांनी सांगितलेलं आहे, एकदा तो मुद्दा क्लिअर झाला की लगेच याची जाहिरात ही येणार आहे. चला आता तर आपण महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करू. ही जवळपास 32 ते 33 पेजची PDF आहे. एवढ्या PDF वरती आपल्याला चर्चा करायची नाही, परंतु महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा ही करायची आहे. बघा, इथे मंजूर पदे किती आहे ते बघूया आपण. हे बघा, ग्राम महसूल अधिकारी 20 नंबर इथे बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये अ ब कड सगळे दिलेले आहे, परंतु आपल्याला चर्चा ही तलाठीवरती करायची सगळ्यात जास्त. ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी. 15,747 पदांना मंजुरी मिळालेली आहे. त्यापैकी जवळपास 4 ते 4,500 पदांची जाहिरात येईलच. 2023 मध्ये 4,600 पदांची जाहिरात आलेली होती, तर जवळपास 3,500-4,000 पदांची जाहिरात ही यायला पाहिजेच, काही शंका नाही. त्यामुळे तयारी ही तुमची जोरदार चालू असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी फार महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा ही करणार आहे. म्हणजे एकूण किती पदांना मंजुरी मिळालेली आहे तर 15,747 पदांना मंजुरी मिळालेली आहे. हे वन टाइम भरत नाही, तर 1 बाय 1 प्रत्येक वर्षी भरले जातात. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्षी तलाठी बनण्यासाठी काय आहे, संधी आहे. त्यानंतर कोणत्या कोणत्या विभागामध्ये, महाराष्ट्रामध्ये जेवढे महसूल विभाग आहे त्या कोणत्या कोणत्या विभागामध्ये कशा कशा पद्धतीने जागा आहे त्याच्यावरती आपण चर्चा ही करूया. कोणत्या कोणत्या विभागामध्ये कशा कशा पद्धतीने जागा आहेत, किती किती मंजूर जागा आहे त्याच्यावरती आपण चर्चा या ठिकाणी करूया. कारण की PDF फार मोठी आहे. एवढ्या मोठ्या PDF वरती चर्चा आपल्याला करायची नाही. तुम्ही सविस्तर हे याच्यामध्ये टेलिग्राम वरती आपण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सविस्तर वाचू शकता. तलाठी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं एक खुश खबर आहे. बघा, इथे राज्यातील महसूल विभागातील विभागनिहाय मंडल अधिकारी व तलाठी यांची संख्या दर्शविणारा विभागनिहाय तपशील. याच्यामध्ये आपण बघूया की कोकण विभागामध्ये तुम्ही बघू शकता, कोकण विभागामध्ये 1995 मंजूर पदे आहेत. कोकण विभागामध्ये 1995. त्यानंतर पुणे विभागाचा जर विचार केला आपण, पुणे विभागामध्ये तर इथे 3,146 आहे, 3,146. नागपूरमध्ये 2,149. नाशिक विभागामध्ये 2,807. त्यानंतर अमरावती विभागाचा विचार केला तर 2,432 अमरावती विभागामध्ये आहे. त्यानंतर पुढचा विचार जर आपण इथे केला छत्रपती संभाजीनगर मध्ये तर 3,218. आणि ओव्हरऑल एकूण यांची बेरीज किती होते, 15,747. एवढे पदे तलाठीचे मंजूर आहे. हे विभागनिहाय सुद्धा तुम्हाला मी इथे दाखवून दिलेले आहे की विभागनिहाय किती पदे मंजुरी आहे. आता लवकरच हे जे मंजूर केलेले आहे एवढे पदे, त्यापैकी रिक्त पदांची संख्यांचा आढावा घेऊन लवकरच याची जाहिरात पब्लिश केली जाईल.
आता जाहिरात पब्लिश पण होईल, जाहिरात पण येईल, अर्ज भरण्याची मुदत पण संपेल आणि याची परीक्षा पण होऊन जाईल. परंतु तुमची तयारी कुठपर्यंत? फक्त सांगायचं का मला तलाठीची तयारी करायची, तलाठीची तयारी करायची, तर अजिबात नाही. तलाठीची तयारी करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे. योग्य मार्गदर्शनाशिवाय तलाठी बनणं अशक्य आहे. आणि महाराष्ट्रातील घराघरामध्ये विद्यार्थी अर्ज करतात. प्रचंड विद्यार्थी, लाखोने विद्यार्थी अर्ज करतात. 100 जागा आली तरी तेवढेच अर्ज, 1000 जागा आली तरी तेवढेच अर्ज. तुम्हाला जर तलाठी बनायचं असेल तर तलाठी स्पेशल बॅच आपण 1 मे पासून सुरू करणार आहोत. तलाठी स्पेशल बॅच ही ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच असेल. याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डिंग लेक्चर, तलाठी संपूर्ण PYQ, तलाठीचे परीक्षेपर्यंत अनलिमिटेड क्वेश्चन पेपर आणि त्यातल्या त्यात सगळ्या महत्वाच्या नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. अशी तलाठी स्पेशल ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच आपली असेल. ज्या ज्या विद्यार्थ्यांना तलाठी व्हायचा आहे, प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी आपला हा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे 8855939925 ह्या क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. ह्या क्रमांकावरती संपर्क करून तिथे मेन्शन करायचं आहे, सर मी व्हिडिओ बघितलेला आहे तलाठीचा युट्यूबवर, मला तलाठीला प्रवेश घ्यायचा आहे. तुमचं प्रवेश त्या ठिकाणी कन्फर्म केलं जाईल. महाराष्ट्रातील सगळ्यात कमी फी आपण घेत असतो, काही एक काळजी करू नका. जास्तीत जास्त तलाठीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे. जाहिरात आल्या आल्या किंवा मंजूर पद किती आहे, जाहिरात कधी येणार, त्याच्यावरती लवकरच व्हिडिओ मी तुम्हाला सादर करणार आहे. थांबू या ठिकाणी आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.